करा एक रॅपर, हो रॅप करणारा तरुण तो थेट नेपाळचा पंतप्रधान झाला। 35 वर्षांच्या या युवा नेत्याने रॅपर ते काठमांडूचा मेयर आणि आता देशाचा पंतप्रधान असा प्रवास केला आहे आणि सत्तेवर येताच एकापेक्षा एक धाडसी पावले उचलली आहेत। पहिलं तर एक सिस्टम लॉन्च केलं ज्यात जनता थेट पाहू शकते की सरकार काय काम करत आहे, कोणते काम पूर्ण झाले आहेत आणि कोणते अद्याप प्रलंबित आहेत। कोणत्याही प्रकारची लपवाछपवी नाही। शिक्षण क्षेत्रात क्रांती, 5वी पर्यंत कोणतीही परीक्षा नाही, फक्त प्रॅक्टिस लर्निंग, खेळातून आणि अनुभवातून शिकणे। कॉलेजेसमध्ये स्टुडंट पॉलिटिक्स पूर्णपणे बंद, पक्षीय विद्यार्थी संघटनांना बाहेर काढले आणि त्यांच्या जागी न्यूट्रल स्टुडंट काउन्सिल्स आणले आहेत। भारतामध्ये नेत्यांची मंदिरं बांधली जात आहेत, तर दुसरीकडे बालेन शाह म्हणतात माझे कुठेही पोस्टर्स लावू नका। त्यांचं असं मत आहे की त्यांची ओळख त्यांच्या कामापासून असावी, फोटोपासून नाही। व्हीआयपी संस्कृतीचा पूर्ण अंत, ट्रॅफिक पासून ते हॉस्पिटल पर्यंत सर्वांसाठी एकच नियम, राजकारणी असो किंवा सामान्य माणूस, सगळ्यांना समान वागणूक। शिवाय अवैध बांधकामे हटवली जात आहेत, भ्रष्टाचाराविरुद्ध डिजिटल ट्रॅकिंग सुरू केले आणि कठोर कारवाई केली जात आहे। यामधून एक गोष्ट सिद्ध होते, सत्ता ही फक्त खुर्ची आणि फायद्यासाठी नसते, तर खऱ्या बदलासाठी देखील सत्तेचा वापर होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं, असंच गव्हर्नन्स मॉडेल आपल्या इंडियामध्ये लागू झालं तर हे यशस्वी होईल का, की आपल्याला अजूनही व्यक्तिपूजा, व्हीआयपी कल्चर आणि जुन्या सिस्टम मध्येच अडकून राहायचं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा।